वेगवशता या पाठाचा सुरुवातीचा भाग आपण या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतरचा हा परिच्छेद बघूया. तर वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. जेव्हा आपला वाहनावरचा ताबा सुटतो, वेग जर जास्त असेल तर आपण काही काळ आपण त्याचा जो वेग आहे तो त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. पण कधी सारखी गाडी चालवून एकसारखं ताण डोळ्यांवर पडतो, त्यावेळेस आपला जो वेग आहे त्या वेगावर ताबा राहत नाही, अनिवार्य होऊन जातो तो वेग. आणि मग चित्ताची व्यग्रता वाढते आणि त्यामुळे मन जे आहे म्हणजे एकदम हार्टबीट्स जे आहेत ते वाढून जातात. ते ठोके जे आहेत हृदयाचे ते वाढतात आणि त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही अशासारखं होऊन जातं. आणि अशी जेव्हा गडबड होते आपल्या हृदयाची अशी हालचाल जेव्हा घाबरल्यागत होते, त्यावेळेस डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. त्यामुळे डोळ्यांवरही ताण पडतो की नेमकं आपण काय करावं काय नाही, मनावरही ताण पडतो नेमकं काय करावं, शरीरही ते सांभाळणं ते अशक्य होतं, अशी अवस्था निर्माण होते. आणि शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात आणि त्यामुळे घाबरल्यागत आता काय करावं आणि काय नाही अशाप्रमाणे पूर्ण बॉडीमध्ये, पूर्ण शरीरामध्ये असे हालचाल म्हणजे हादरल्यासारखं, थोडंसं हलल्यासारखं, असं थरथरल्यासारखी अवस्था पूर्ण शरीराची होते. आणि अशाप्रमाणे थरथरतं पूर्ण शरीर. त्यावेळेस मग हादरे बसल्यामुळे मज्जातंतू आणि मणके, जे शरीराचा पाठीचा कणा वगैरे आहे त्या हाडांवर त्याचा परिणाम होतो. आणि मग कमरेची आणि पाठदुखीची दुखणे वाहनधारकांची व्यथा असते. आणि अशामुळे मग हे अशा प्रमाणचं ज्यांचं नेहमीचं गाडी चालवणं असते ते धोकादायक असते आणि म्हणून त्यांना नेहमी कमरेची आणि पाठीची दुखणी जाणवतात. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारावर अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. म्हणजे आपण जेव्हा उठतो, बसतो, चढतो, उतरतो, वर खाली पाहतो, तर हे जे हालचाली आहेत शरीराच्या मुक्तपणे जे आपण करत असतो, तर त्यामधले जो काही आपण स्वतः त्या वाहनाशी आपण निगडीत झालो, वाहन जसं जसं आपला ताबा सोडतो आहे तशा वेळेस आपण घाबरत आहे, तर हे जे निसर्ग नियमानुसार आपण मुक्तपणे सहज करणाऱ्या ज्या हालचाली आहेत यावरचाही आपण ताबा विसरून जातो. आणि त्यामध्ये आपण वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आणि अशा वेळेस आपण जे सहजतेने हालचाल करतो त्या हालचाली न करता घाबरून आपण त्या ज्या आपल्या स्थिती आहेत, घाबरल्यामुळे आपण काय करावं काय नाही सगळं शरीर जसं हादरल्यागत होते, तर हे जे निसर्ग नियमानुसार सहज आपण करणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या विरुद्ध आपण चाललो आहे किंवा करतो आहे, तर ह्या आपल्या शरीरासाठीच ते हानिकारक आहे, चुकीचं आहे ते आणि आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण, जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे. म्हणजेच आपणच मग निसर्ग नियमानुसार जे काही आपल्या हालचाली आहेत तसं न होता त्याच्या विरुद्ध जाऊन आपण काहीतरी करतो, म्हणजे शरीरामध्ये आपल्याच फरक पडणार, तब्येतीमध्ये फरक पडणार, तर हा आपल्याच आरोग्याला हानी करणारा आहे. आणि जो काही वाढता वेग आहे त्याच्यामुळे ताण आपल्यावर येतो. मग जीवनातला ताणतणाव जर आपल्याला आपण वाढवत असेल तर एवढा ताणतणाव वाढवून नेमकं आपल्याला कुठे पोहोचायचं, एवढ्या घाईने काय करायचं आहे, म्हणजे मिळवत काय आहे, आपण नुकसानच होणार आहे. आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. म्हणजे साहजिकच असं जेव्हा आपलं सत्व आणि स्वस्थता म्हणजे आपलं स्वास्थ्य, तंदुरुस्ती आणि आपण जे आहोत स्वभावगुण यानुसार आपल्याला आपलं स्वास्थ्यच जर हिरावून घेत असेल, तर हे जे स्वाभाविक क्रियेनुसार आपण चालत असतो, आपलं जीवन जगत असतो, तसं न होता हे कुठेतरी अस्वाभाविक हे होतं. आणि हे आपले नेमकं कर्तव्य असं जातं आपलं की हे आपण आपल्या याच्यानुसार निसर्ग नियमानुसार आपल्या शरीराला चांगलं ठेवणे, आयुष्य चांगलं जगणे हे आपलं कर्तव्य आहे.
आणि उगाचच मग ते भावनांवर आवेश ठेवायचा नाही आणि वेग वाढवायचा आणि लोकांना दाखवण्यासाठी उगाच काहीतरी ते अशाप्रमाणे आपण आपल्याच जीवनाला धोक्यात टाकायचं, हे चुकीचंच जातं. आणि मग अशा ह्या वेगामुळे नेमकं आपल्याला कुठे पोहोचण्यापूर्वीच आपला अंत होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपण नेमकं त्या ठिकाणी वेगाने लवकर पोचायचं आणि पोचून आपण काहीतरी जिंकलो बा अशाप्रमाणे आपण यश मिळवायचं, असं न होता उलट जर जीवानीशी आपण जात असेल तर उलट आपला अंतच होणार आहे. मग आपण नेमकं काय मिळवतो आहे, असा प्रश्न इथे पडतो आहे लेखकांना. तर हा पाठ जागर खंड 2 यातून घेतलेला आहे. आणि या पाठावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील, आधीचे 2 व्हिडिओ मी बनवलेले आहे आणि आताचा हा जो व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला या पाठावर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमधून तुम्ही विचारू शकता.